महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागातील कन्नड भाषिक समाजाच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आदर्श कन्नड बळक संघटनेच्या वतीने सोलापुरात धरणं आंदोलन करण्यात आलं। महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील कन्नड भाषिक समाजाच्या प्रलंबित शैक्षणिक आणि प्रशासकीय मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आदर्श कन्नड बळक संघटनेच्या वतीने सोलापुरात धरणं आंदोलन करण्यात आलं। जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर आयोजित या आंदोलनातून सीमा भागातील कन्नड भाषिकांना न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली। आंदोलनकर्त्यांनी निवेदनाद्वारे सांगितलं की सीमा भागातील कन्नड भाषिक समाज अनेक वर्षांपासून शैक्षणिक आणि प्रशासकीय अडचणींना सामोरं जात आहे। विशेषतः कन्नड माध्यमातील शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे, शिक्षक भरतीतील अडचणी तसंच कन्नड भाषेतील शासकीय सुविधा उपलब्ध नसल्यानं विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे। निवेदनात शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET आणि TAIT ही परीक्षा कन्नड माध्यमातून घेण्याची मागणी करण्यात आली। तसंच केंद्र आणि राज्यस्तरीय विविध स्पर्धा परीक्षा कन्नड भाषेत घेऊन संबंधित पदांवर कन्नड भाषिक उमेदवारांना संधी द्यावी अशी मागणी करण्यात आली। कन्नड शाळांमधील वर्षानुवर्षे रिक्त असलेली शिक्षक पदे तातडीनं भरणं, ST प्रवर्गातील कन्नड शिक्षकांच्या प्रलंबित जागांबाबत निर्णय घेणं आणि कन्नड भाषा अवगत नसलेल्या शिक्षकांच्या बदल्या मराठी शाळांमध्ये करण्याची मागणीही करण्यात आली। याशिवाय सीमा भागातील अंगणवाडी सेविकांना कन्नड आणि मराठी या दोन्ही भाषांचं ज्ञान असणं बंधनकारक करावं, अंगणवाडी भरतीतील केवळ मराठी भाषा अनिवार्य हा नियम रद्द करावा, कन्नड शाळांना विशेष शैक्षणिक अनुदान द्यावं आणि सीमा भागातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी स्वतंत्र बसवेश्वर विद्यापीठाची स्थापना करावी अशा विविध मागण्या आंदोलनातून पुढे करण्यात आल्या। कन्नड शाळांसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व शासकीय सॉफ्टवेअर, पोर्टल्स, मोबाईल ॲप्स आणि डिजिटल सुविधा कन्नड भाषेत उपलब्ध करून द्याव्यात अशी ही मागणी निवेदनात करण्यात आली। आंदोलनकर्त्यांनी शासनानं या मागण्यांचा गांभीर्यानं विचार करून तातडीनं सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा भविष्यात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे। नमस्कार, मी बसवराज शरणप्पा गुरव, कन्नड राज्य प्रमुख शिक्षक समिती। आज पूनम गेट येथे आम्ही धरणे सत्याग्रह आंदोलन करत आहे। कारण काय तर कन्नडचे केंद्र प्रमुख म्हणून नियुक्ती केलेलं नाही। TET हा परीक्षा कन्नड भाषेतच व्हायला पाहिजे आणि कन्नड शाळांच्यावरती कन्नड शिक्षकच नेमलं पाहिजे। जे काही मराठी माध्यमातून कन्नड शाळेवरती शिक्षक आलेले आहेत त्यांना पुन्हा मराठी शाळेत परत पाठवावे। त्याचप्रमाणे कन्नड स्वाध्याय हा कन्नड भाषेमध्येच यायला पाहिजे। असे अनेक मुद्दे घेऊन आपण आज धरणे सत्याग्रह आंदोलन करत आहे आणि शासनाने वारंवार आमच्या या कन्नड शाळेच्या शिक्षकावर, कन्नड शाळेच्या माध्यमावरती अन्याय करत आहे। या अन्याय दूर करण्यासाठी आज आम्ही सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर संपूर्ण जिल्ह्यातून जिल्हा परिषद, खाजगी, माध्यमिक, उच्च माध्यमिक या सर्व शिक्षक संघटना व शिक्षक लोकांनी एकत्र येऊन हे आंदोलन करत आहे। शासनाने आमच्या मागण्या लवकरच मान्य करावं आणि आम्हाला सहकार्य करावं अशी मी आपल्या माध्यमातून भावना व्यक्त करतो।